जर मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही मेथीची पुरी एकदा नक्की ट्राय करा। अगदी खमंग खुसखुशीत ही पुरी तयार होते। सकाळच्या ब्रेकफास्टला बनवू शकता किंवा संध्याकाळच्या चहा सोबत ही तुम्ही पुरी बनवू शकता। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये मी 1 वाटी मेथी बारीक कट करून घेतलेली आहे। तर मेथीचे देठ न घेता मेथीचे पानं घ्यायची आणि स्वच्छ धुवून ते पानं आपल्याला सुकवायचे आहेत आणि मग चाकूने एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत। तर त्यामध्ये मी 1 वाटी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, 2 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा ओवा टाकूया। ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर एकदम छान आपल्या पदार्थात उतरतो। त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा टाकलेले आहे तीळ, त्यामध्ये 1 चमचा मी टाकलेले आहे जिरा पावडर, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा टाकलेला आहे धना पावडर आणि 1 पाऊण चमचा मी यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा आता आपण यामध्ये टाकणार आहे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा। तर लसणाने आणि हिरव्या मिरचीने आपल्या पुरीला एकदम छान टेस्ट येते। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलंय। आता हे सर्व जिन्नस आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर आता आपल्याला यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तर ते आपण आता यामध्ये टाकूया। तर इथे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तर ते तेल व्यवस्थित असं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम आहे, एकदा चमच्याने मिक्स करते आणि नंतर हाताने व्यवस्थित असं आपल्याला हे तेल चोळून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम घट्ट ही कणिक भिजवून घ्यायची आहे। आपण नेहमी पुरीला कणिक भिजवतो त्यासारखीच आपल्याला घट्ट कणिक ही भिजवून घेतलेली आहे आपण। तर आता 5 मिनिट आपण ही कणिक साईडला ठेवूया। त्यावरती थोडंसं मी तेल टाकून घेते आणि झाकून 5 ते 7 मिनिट आपण एका साईडला ठेवणार आहे। खूप जास्त कणिक भिजवायची गरज नाहीये। आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण पुरी सोबत दही तडका बनवणार आहे। तर हा दही तडका पुरी सोबत मला प्रचंड आवडतो। तर मी पॅन मध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेला आहे। इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता। त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरी आपण टाकून घेतलेली आहे। थोडासा आपण यामध्ये हिंग टाकणार आहे आणि 1 सुकी लाल मिरची यामध्ये टाकणार आहोत। त्यामध्ये 1 लसणाची बारीक कुडी मी किसणीने किसून टाकणार आहे, ठेचून टाकली तरी चालेल। थोडासा लसूण आपण तेलामध्ये परतून घेऊया। तर इथे आपला लसूण परतला गेलाय। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत आणि लगेचच आपण यामध्ये फेटलेलं दही टाकून घेऊया। आणि दही टाकताना गॅस आपल्याला एकदम कमी करायचा किंवा बंद केला तरी चालेल। एकदम आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं आपण लगेचच मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही। तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि थोडीशी आपण यामध्ये साखर टाकून घेऊया। गॅसची फ्लेम कमीच आहे आणि थोडंसं दही गरम झालं की आता आपण लगेचच गॅसची फ्लेम बंद करणार आहोत, म्हणजे आपलं दही फुटणार नाही। त्यावरती थोडंसं आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे। गॅस मी आता बंद केलाय। तर इथे आपला दही तडका तयार झाला। लगेचच आता आपण पुरी लाटूया। तर मी 1 छोटासा उंडा घेतलाय, त्याला थोडंसं मी गव्हाचे पीठ लावून घेतलंय आणि आता आपण ही पुरी लाटून घेऊया। साईडला तेल गरम झालंय, तर छान अशी आता आपण ही पुरी
तळून घेणार आहोत। तर ह्या पुऱ्या तुम्ही नुसत्या खाल्ल्या तरी सुद्धा खूप छान लागतात, कारण त्यामध्ये आपण भरपूर असे मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे त्या नुसत्या तुम्ही चहा सोबत खाल्ल्या तरी त्या खूप टेस्टी लागतात, किंवा तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता किंवा साध्या दह्यासोबत, किंवा मी इथे तुम्हाला दही तडका दाखवलेला आहे त्यासोबत सुद्धा ही पुरी खूप छान लागते। तर मस्त अशी आपली ही पुरी टम्म फुगलेली आहेत आणि खूप छान पुऱ्या ह्या तयार होतात आणि एकदम खुसखुशीत तयार होतात आणि अजिबात त्या नरम पडत नाही। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये।